नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। शृंगारपुरात सुरव्यांच्या वाड्यावर संभाजीराजांच्या प्रभानवल्ली सुभ्याचा फड बसला. सुभ्याच्या अखत्यारीतले सरदार दरकदार सरंजामानिशी युवराजांच्या भेटीसाठी शृंगारपुरात येऊ लागले. हिवाळ्याच्या दाटल्या धुक्यात शृंगारपूर गजबजू लागले. पुरात संभाजीराजांनी धनुर्विद्येचा सराव घ्यायला सुरुवात केली. पुराच्या चौतर्फाने गर्दराने दाटलेली होती. त्यात जागोजागी केंबळी झोपड्यांच्या वाड्या करून राहिलेले धनगर रानात वाघरू उठल्याची, काळ्या जनावरांनी विधूस मांडल्याची खबर पुरात आणू लागले. गणोजी, खंडोजी, बल्लाळ, रायाजी, अंतोजी असे पट्टीचे शिकारखेळे घेऊन संभाजीराजे रान काढू लागले. त्यांनी पाडलेली जनावरे बघायला पंचक्रोशीतल्या वाड्या मजऱ्यातील माणसे पुरात येऊ लागली. तीर, कमान आणि ठेचणीच्या बंदुकीची निशाण मार्यावर संभाजीराजांचा बेजोडा हात बसला. एका शुभ मुहूर्ती कुलदेवता भवानीला अभिषेक चढवून तिच्या आशीर्वादाने संभाजीराजांनी बुधभूषणम या काव्यग्रंथाला हात घातला. या काव्यग्रंथात विष्णू धर्मोत्तर पुराण, कामंदकीय, नीतिसार, मत्स्यपुराण, महाभारत आदी ग्रंथातील श्लोक निवडून देवदेवतांची स्तुती, राजनीती, प्रकीर्ण नीती या विषयांवर चर्चा करायची होती. संभाजीराजांचा हा तर आवडीचा विषय होता. वाड्याच्या बैठकी दालनात लाकडी अडग्यांवर समोर पुराण ग्रंथ मांडून बैठक केलेल्या केशव पंडित, उमाजी पंडित, कवी कुलेश यांच्याशी संभाजीराजांची काव्यशास्त्राची बैठक बसली. धूपदानातून उठत फिरक्या घेत दालनाच्या छताकडे झेपावणाऱ्या धुराच्या वळ्यांवर अचल नजर जोडलेले संभाजीराजे कशात तरी हरवल्यासारखे विचारगत झाले. हलकेच त्यांच्या पापण्यांची कवाडे मिटली गेली. आता चर्या आगळीच शांत सुंदर दिसू लागली. विघ्नहर्त्या श्री गजाननाची भाक करणारे बोल त्यांच्या ओठांतून सहज उमटू लागले. उजव्या हाताशी बसलेले परशुरामपंत ते बोल शहामृग पिसाच्या टोकाने पकडून कागदावर रचू लागले. देवदानकृत स्तुतिभागम हेलया विचितदा पतनागम भक्त विघ्न हनने धृतरत्नम तन्नमामी भवबालकरत्नम. देवदानवांच्या स्थितीने संतुष्ट झालेल्या, दुष्टांचे गर्वहरण करणाऱ्या, भक्तांची विघ्ने वारणाऱ्या, रत्ने धारण करणाऱ्या शिवाच्या पुत्रा गणेशा, तुला माझे नमन असो. गणेश स्तवन केलेल्या शंभूराजांना आपल्या थोरल्या महाराज साहेबांचे, शहाजीराजांचे स्मरण झाले. त्यांचे हुबेहूब वर्णन करणारे घडीव गिरवाण बोल युवराजांच्या ओठांतून सुटू लागले. धृषत बलान्वय सिंधू सुधाकरः प्रथित कीर्त उदार पराक्रमः अभवत अर्थकलासु विशारदो जगती शाहनृपः क्षितिवासवः. सिंधू सुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिवान, उदार पराक्रमी व अर्थकलांमध्ये विशारद असे राजे शहाजी होऊन गेले. भोवतीचे पंडित कानांचे शिंपले टवकारून गिरदीला रेललेल्या मिटल्या डोळ्यांच्या संभाजीराजांना एकटक निरखू लागले. पाणवठ्यावरून बगड्यांची सफेद रांगच रांग तरंगत जावी तसे काही क्षण शांतपणे तरंगत गेले. आता मिटल्या डोळ्यासमोर संभाजीराजांना आपल्या आबासाहेबांची अनेक रूपे स्वरूपे तलवारीच्या फिरत्या तळपत्या पात्यासारखी दिसू लागली. आग्र्याच्या भरल्या दरबारातून तख्ताला पाठ दावीत तरातर बाहेर पडणारे तोफ गोळ्यासारखे आबासाहेब सिंहासनासमोर तडक खडे होत बहादुराच्या मोगलाई वकिलाला चालते व्हाची नगारखान्याकडे बोटाचा रोख देत जरब देणारे आबासाहेब, नावाची नामना तुम्हास आत्ता कळली नेताजीराव म्हणत पालकर काकांना अपार मायेनं उरभैट देणारे महाराज साहेब, थोरल्या आऊंच्या छत्रीवर सोनपाने वाहून गुडघे टेकीत पायरीला नम्र भावे कपाळ भिडवणारे आबासाहेब, साताऱ्याच्या किल्ल्यावर विचायतीला लेटून घायाळ झालेले असहाय्य आबासाहेब, वकिली जोडून दिली दौलत कोण पुरुषार्थाची असे शांतपणे सुनावणारे, जन्माने भोसला तेवढा आईचा नेक भुत्या म्हणत आम्हास छातवानाला बिलकते घेणारे आबासाहेब. ती रूपे एकमेकात मिसळू लागली. डोळ्यात मावेनाशी झाली. महाराजांचे वर्णन करणारे नेमके शब्द संभाजीराजांना गवसेनासे झाले. नाकगड्डा चिमटीत धरताना त्यांच्या कपाळी आठ्याचा आठ्या फुलल्या. त्यांना न कळतच गर्दनीला झोल मिळाला. झोलाने त्यांच्या टोपातील मोतीबंद लढी डुलल्या आणि त्यावरून फडफडत झेपावल्यासारखे वाटावे असे शब्दांचे सोनेरी पक्षी उडाले. यस्य अनेक सुगंधरा परिवृट प्रोत्तुंग चूडामणेः पुत्रत्वं समुपागतः शिव इति ख्यातः पुराणे विभुः. त्या शहाजीराजांना महामूर मुलखाचे धनी असलेले, लोकांना डोंगरासारखे उत्तुंग
म्होरके वाटणारे पुराणातील पुरुषश्रेष्ठ शिवासारखे राजे शिवाजी हे पुत्रश्रेष्ठ झाले. कलिकाल भुजंगम अवलीढं निखिलं धर्ममवेक्ष विक्लवयः जगतः पतिरंशतोवतापस शिवछत्रपतीयत्तेजयः. त्या कलिकालाच्या भुजंगाला पचविलेल्या अखिल धर्माची हीनावस्था बघून विवळ झालेल्या स्वामी म्हणून जगताचे तापहरण करण्यासाठीच अवतरलेल्या शिवछत्रपतींचा जय जयकार असो. जयत्य जय्यः. संभाजीराजे 2-3दा स्वतःशीच पुटपुटले. सफेद विजय घोड्यावर मांड जमवून आंबा घाटाची चढण चढणारे सरासर डोळ्यांआड होणारे महाराज त्यांना दिसू लागले. उभ्या आंबा घाटाची दरडच घुमत गरजताना त्यांना ऐकू येऊ लागली. आम्ही चिंता करणारे कोण? चिंता वाहणारी आई थोर आहे. आपल्या कुलाचा वसा आठवत संभाजीराजांचे मन स्वतःवरच येऊन ठाण झाले. महाबळेश्वरच्या गोमुखातून पाण्याची धार लागावी असे त्यांच्या तोंडून काव्यबोल पाझरू लागले. तस्यात्मजः शंभूरिति प्रसिद्धः समस्त सामंत शिरोवतंस काव्य साहित्य पुराण गीत कोदंड विद्यार्णव पारगामी विविच्य शास्त्राणि पुरातनानामादय तेभ्यः खलु सोऽयमर्थं करोति सद्ग्रंथममुं नृपालस्सह शंभुवर्मा बुधभूषणाख्यम. त्या शिवाजी राजांचा भोवतीच्या साऱ्या राजे लोकांना शिरोभूषण वाटणारा काव्य साहित्य पुराण संगीत धनुर्विद्या यांचे ज्ञान घेतलेला मी पुत्र शंभूराजे या नावाने प्रसिद्ध आहे. पुराण ग्रंथांचे विवेचन करून त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून मी शंभूवर्मा हा बुधभूषणम नावाचा सद्ग्रंथ रचित आहे. आपला काव्यग्रंथ रसिकांनी कसा वाचावा याचा करिणा देताना तर संभाजीराजांची गोल पुष्ट मर्दानी चर्या उजळून निघाली. खानदानी अदबीचा भंडारा त्या चर्येवर शालनाम्यासारखा पसरला. विविच्य संत कृतिमस्मदीयाम गृह्णन्तु सत् असच्च त्यजन्तु क्षीरा वियुक्तं परिहृत्य नीरम क्षीरम भजन्ते खलु राजहंसाः. दुधात मिसळलेले पाणी वगळून राजहंस फक्त दूधच सेवन करतात. तसे विद्वान सज्जन सत्य तेवढेच आपलेसे करून असत्य वगळून टाकतात. डुईची पगडी डोलवीत परशुराम पंतांनी युवराजांनी सांगितलेला रसिकांना उद्देशून असलेला श्लोक कागदावर उतरविला. त्याखाली दुरेघी ओढली. मऊ वाळूची चिमट हलकेच कागदावरच शिवरली. ग्रंथाचा पहिला सर्ग समाप्त झाला होता. संभाजीराजांनी डोळे उघडले. बैठकीतल्या पंडितांतील कवी कुलेश त्यांच्यावर केव्हाचे डोळे जोडून नुसते एकटक बघत होते. ते भारावून उठले. कमरेत झुकून त्यांनी अगोदर संभाजीराजांना अदब दिली. युवराज, उत्तर से इस मुल्क आए पर कोई युवराज ऐसे ढंग की काव्य रचना करता है ऐसे न हमने देखा न सुना. कुलेश भारावून बोलले. शुक्रगुजार कविराज, तशरीफ घ्या. आता आमच्या कुलदेवता आई भवानीची स्तुती बांधणे साधते का ते पाहावे म्हणतो आम्ही. हाताच्या इशारतीने संभाजीराजांनी कुलेशांना बसते केले. त्या बैठकी दालनात पिलाजी येऊन भिंती कड धरून उभे आहेत याचे कुणालाच भान नव्हते. मिटल्या डोळ्यांनी संभाजीराजे देवबोलीत काही सांगतायत हे बघून अभिमानाने फुललेले पिलाजी काही न बोलता ती बैठक तसेच बघत राहिले होते. जगदंब जगदंब. संभाजीराजांनी डोळे मिटते घेतले. उजव्या हाताची बोटे नव्याने धारण केलेल्या छातीच्या माळेवरून फिरू लागली. पाजळते पोत नाचू लागले. भंडाऱ्याच्या मुठी उधळू लागल्या. कान भरून संबळतून तुणी घुमू लागली. उदग अंबे उद उदोकार थरकू लागले. शस्त्र उगारलेली रक्तनेत्री व्याघ्रवाहनी जगदंबा संभाजीराजांच्या डोळ्यांसमोर खडी ठाकली. भवानीची स्तुती करणारे देववाणीतले बोल त्यांच्या ओठांतून उधळू लागले. आईने बैठक घेतलेला काळ्या बाळ्या पट्ट्यांचा मानकरी वाघ त्यांना झळमळीत संगमरवरासारखा पांढरा दिसू लागला. त्यांच्या ओठांतून सुटणाऱ्या शब्दांना जशी सोनकळा चाली. स्फटिक चितपिठे श्यामलांगी भवानी. स्फटिकासारख्या धवल आसनावर विराजमान झालेली ही श्यामलांगी भवानी आहे. विलसत भाल तिलका कपाळी रक्तटिळा शोभणाऱ्या पूर्णेंदू हृद्यवदनाम. पुनवेच्या चंद्रासारख्या मनोहर मुखडा असलेल्या सवर्तुलस्तनद्वंद्वम कलशस्तनी पद्मनेत्र विराजिताम. कमलनेत्री शंभूकांता तेजस्वी कांती लाभलेल्या निम्न नाभी खोलगट नाभीच्या कृशमध्याम चिवळ कंबर असलेल्या विलसत रक्तवसनाम रक्तकांची परिवृताम. रक्तरंगीने सुव चोळीले आलेल्या चंद्रचूडा मणिस्तुती
मेणानाम धरणीश शंभू रचिता मतिभक्त्या त्या चंद्रचूडमणी भवानीची मी राजा शंभू भक्तिभावे स्तुती गातो. वाह वाह. कवी कुलेशांनी न राहून भरघोस दाद दिली. पिलाजींचे फुलले डोळे तर संभाजीराजांच्या मुखड्यावर जखडूनच पडले होते. संभाजीराजांनी डोळे उघडले. बैठकी दालनाच्या उंबरठ्यात त्यांनी खोळंबलेली धाराऊ दिसली. ती परतण्याच्या बेतात आहे ते ताडून इतर कुणाशीच काही न बोलता युवराजांनी तिची दखल घेतली. बोला आऊ, काय आज्ञा आहे? कसे बोलावे या पेचात धाराऊ खिंबर घुटमळली. मग निर्धाराने म्हणाली, ह्यो देवा धर्माचं काय चाललं या ते होऊ दे. हळ लावल्यात तेवढं कानावं घालायचं होतं. हसत संभाजीराजे बैठकीवरून उठले. उठता उठता त्यांच्या मनी विचाराला, आम्ही काव्य बांधतो ती देवबोली उजवी की या धाराऊची कुणबाऊ निखळ मायबोली उजवी. ठेवणीचे जरी आसवाब लिहून येसूबाई दुर्गाबाई आणि राणू अक्का सिद्ध झाल्या. आज मकर संक्रांत होती. सरंजामानिशी जाऊन गावदेवता भावेश्वरीची उटी सवाष्ण हातांनी भरायची होती. पहाट धरून संभाजीराजांनी मल्लखांबाचे दशरंग चक्रीचे नागपिळ्यासारखे हात करून घेतले. आंघोळ घेऊन दुधाची गिंडी रिचवून रात्री देव्हाऱ्यात ठेवलेली भवानीची माळ त्यांनी गळ्यात धारण केली. रायाजीने समोर धरलेल्या दर्पणात बघून सरशीने कपाळी शिवगंधाचे पट्टे रेखून घेताना त्यांना जिजाऊंचे बोल आठवले. शिवानच हे सुखदुःखाचे जोडपट्टे तुमच्या कपाळी रेखले आहेत. सदरेवर येऊन युवराजांनी सुभ्याच्या रयतेला दर्शन दिले. संक्रमणाचा दिवस असल्याने वडीलधाऱ्यांचे दर्शन घ्यावे म्हणून ते राणू अक्कांच्या भेटीसाठी दरुणी महालात आले. आपल्या स्वारीला येताना बघून येसूबाई पदरकाठ तोलीत सावरत्या झाल्या. दुर्गाबाई तर शरमून अंतःपुरात जायला निघाल्या. बाई थांबावं, येसूबाईंनी त्यांना रोखते केले. आत आलेल्या संभाजीराजांनी राणू अक्कांना हसत अदब दिली. सहज नजर जाता त्यांना एका पाटावर चांदीच्या ताटात मांडलेला गुळ तिळांनी बांधलेला मगर दिसला. देवीसमोर तो आज पुजायचा होता. मुहूर्त धरून त्याला फोडून तोच तिळगुळ वाटायचा होता. पाटाजवळ जात संभाजीराजे तो पिवळा धमक मगर निरखित राहिले. बाळ महाराज, तीर कमान शिकार ग्रंथपुराण यातून तुम्हाला कबिल्याकडच्या या तिळगुळाची याद राहते की नाही? आम्हाला अंदेश होता. राणू अक्का खालमानेने उभ्या असलेल्या येसूबाई व दुर्गाबाई यांच्याकडे बघत हसून म्हणाल्या. मगरावरची नजर तशीच ठेवीत ते म्हणाले, आमचं या मगरासारखंच आहे अक्कासाहेब. मनानं धरली ती बाब सोडवत नाही आम्हाला. आम्ही महाराजा साहेबांना काव्य बांधून दाखवणार आहोत. आम्हास त्यातील काही कळत नाही. आज आम्ही तुमची बंदुकीची निशाणा मार बघावी म्हणतो. डावाल? येसूबाई दुर्गाबाईंच्याकडे बघतच अक्कासाहेब हे म्हणाल्या. संभाजीराजे सभागतीने बोलून गेले. जी आज्ञा. आज संध्याकाळी भावेश्वरीच्या आवारातल्या पिंपळावर श्रीफळ बांधण्यात येतात. बार टाकून ती छेदायची असतात. आम्ही संध्याकाळी निशाण बार दाखवू. आपण ती बघायला यावं. संभाजीराजांनी राणू अक्कांना नजर दिली. तशीच ती येसूबाई व दुर्गाबाईंच्यावर फिरवली. तिचा अर्थ होता यांनाही आणावं येताना. राणू अक्कांना तो कळला. त्या नुसत्याच हसल्या. मघापासून त्यांना जे म्हणायचे होते ते आत्ता कुठे त्यांच्या बाळ महाराजांच्या दखलेत झाले होते. येतो आम्ही. संभाजीराजे महालाबाहेर पडले. एका कुणबिणीने मगर ठेवलेल्या चांदीच्या थाळ्यावर सरपोस घालून तो उचलून खांद्यावर घेतला. हाती कुंकवाचे करंडे घेतलेल्या राणू अक्का, येसूबाई, दुर्गाबाई पाठीशी कुणबिणींचा तांडा घेऊन वाड्याबाहेर पडल्या. संध्याकाळी पुराच्या वेशीवर असलेल्या भावेश्वरीच्या आवारात तोड्याच्या बंदुकीचे बार दणदणू लागले. वीरपवित्रा घेतलेले संभाजीराजे बंदुकीचा दस्ता उजव्या खांद्याला आवळून डावा डोळा मिटत पिंपळावरच्या श्रीफळांवर बार टाकू लागले. एकसरीने त्यांनी श्रीफळांचा पंचोत्रा फोडला. फळांच्या कवचाच्या ठिकऱ्या पाराखाली उतरल्या. श्रीफळातील पाण्याने पिंपळ पाने न्हावून निघाली आणि ते बघताना बैठकीवर असलेल्या येसूबाई व दुर्गाबाईंची मनेही एका आगळ्याच भावनेने न्हावून निघाली. किंक्रांतीचा सण असल्यामुळे आज शिर्क्यांच्या वाड्यावर संध्याकाळी मानाचे बकरे पडणार होते. पुरातील पिलाजींच्या वाड्यात संभाजीराजांची बुधभूषणमची दुसरी काव्यशास्त्र बैठक बसली. आज राजनीतीची बांधणी करायची होती. ग्रंथाचा हा तर गाभा होता. धूपदानातून गंधमंगल वळी उठू लागली. दालनभर गरगरत फिरू लागली. शांतता पसरली. अवशिष्टा कथा अग्रिमे भागी पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.